अप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या पुढच्या काही भागांमध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे की मनी अप्पीच्या घरात ठाण मांडून बसलेली आहे. दिप्याला संशय येत असतो की तिला कुठेतरी पाहिलं. शेवटी दिप्याच्या हाती पुरावा लागतो की ती मनीच आहे. अमोलला सुद्धा म्हातारीवर संशय येतो की ही घरातली जास्तच माहिती काढण्याचा प्रयत्न करत आहे आणि अमोल आणि दिप्या म्हणून मनीचं सत्य बाहेर काढतात. पण मनीचं सत्य बाहेर आल्यावर सुद्धा मनी सरकारांना धमकी देते. या अप्पीला समजावून सांगा, नाहीतर मी या घरातून जाताना अर्धा हिस्सा तुमचा मला द्या तरच मी या घरातून जाते. जर तुमची पहिली बायको या राजवाड्यात राहत असेल तर माझासुद्धा हक्क इथेच राहण्याचा आहे. इतके दिवस मी तुमच्यापासून लांब राहिले, पण आता नाही. आता तुम्ही जिथे राहणार तिथेच मी राहणार. सगळे घरातले वैतागतात. पण अप्पीकडे आणि अर्जुनकडे काहीही पर्याय नसल्यामुळे सरकारांना परत गावाला पाठवू शकत नाही. त्यांचे तिथे राहून हाल होतात म्हणून अप्पी नाईलाजाने मनीला घरात ठेवते. अर्जुनचा याला विरोध असतो, दिप्याचा सुद्धा विरोध असतो, एकूणच सगळ्या घरातल्यांचा विरोध असतो. पण सरकारांसाठी मनीला घरात ठेवून घेतात. मनीचे दिवसेंदिवसचे प्रताप वाढत असल्यामुळे अप्पी अर्जुनला खूप त्रास होतो. अप्पी त्या घरात राहून अमोलला अप्पीपासून कसं दूर करता येईल याचा पुरेपूर प्रयत्न करत असते. रुपालीसुद्धा अमोलला कायमचं बळकवायचा प्रयत्न करत असते. म्हणून ती मनीच्या मागे हात धुवून लागलेली असते की काहीही कर, फक्त अमोलला माझ्याकडे आणून दे, बाकी काही नाही. रुपालीचा प्लॅन असतो की अमोलला घेऊन ती कायमचं दुसरीकडे राहायला जाणार असते. कारण तिला फक्त आता ती हट्टाला पेटलेली असते की अमोल तर तिला हवाच आहे. या हट्टासाठी ती तिचं पूर्ण प्रयत्न करत असते. मनी जसं जसं तिचा प्रताप वाढत जातात तसतसे घरातले सुद्धा वैतागून तिचा तोंडावर अपमान करणं चालू करतात. अमोलसुद्धा तिला त्रास देण्याचा प्रयत्न करत असतो. पण मनी ह्याना त्या कारणावरून अमोलला सारखी टोकत असते. त्याच्या मनात अप्पीविषयी वाईट भरवत असते. एका वेळेला अर्जुन आणि अप्पीविषयी चांगलंच वाईट भरवून अमोललासुद्धा असं वाटू लागतं की खरंच माझे माबाबा इतके वाईट आहेत का. पण शेवटी अप्पीच्या संस्कारांमुळे तो मनीवर विश्वास ठेवत नाही. पण मनी अप्पीच्या मागे हात धुवून लागलेली असते. ती लवकरच तिचा काहीतरी बंदोबस्त करायचा म्हणून मागे लागलेली असते. इकडे मनीने अमोलच्या मनात भरवायला प्रयत्न केलेला असतो. अमोल पहिल्यांदा तर तिच्या बोलण्यात येत नाही, पण हळूहळू ती तिच्या बोलण्याच्या प्रयत्नाने अमोलला वळवून घेण्याचा प्रयत्न करत असते. त्याच काळात रुपालीसुद्धा माफी मागून घरी येते. सगळं छान चालू असताना रुपाली आणि मनी मिळून चांगलेच घरात कारस्थानं करतात. स्वप्नील रुपाली वैतागून तिलासुद्धा घटस्फोट देण्याचं सांगतो. रुपाली बिथरते आणि घरात अजून नवीन उद्योग वाढवून ठेवते. हे सगळं चालू असतो ना अमोलला अप्पीबद्दल खरंच आपली मा वाईट आहे असं वाटू लागतं. हे सगळं वाटत असताना अप्पी आणि अर्जुन ह्यापासून लांब असतात. त्यांना अमोलवर पूर्ण विश्वास असतो की माझ्या मुलांचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. पण मनी कुठेतरी तिच्या कामात सक्सेसफुल होताना दिसणार आहे. हे सगळं चालू असताना दिप्यासुद्धा मनीला ह्यानं त्या कारणावरून घरातून हकलून देण्याचा प्रयत्न करत असतो. पण मनीला एवढं ऐश्वर्य मिळालेलं असतं की तिला ते बघवत नाही. ती अप्पीच्या मागे सुद्धा हात धुवून लागलेली असते. अमोल हळूहळू अप्पीपासून दुरावत जाताना दिसणार आहे. अमोल असं का वागतो याचं स्टार्टिंगला लोकांना कळत नाही. पण हळूहळू अर्जुनला मनीवर संशय येतो आणि तो अमोलला मनीपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करतो. पण तोपर्यंत मनीने अमोलच्या मनात चांगलंच विष कालवलेलं असतं. हळूहळू अमोल अप्पीसोबत नफरत करायला लागतो. अमोलला आता अप्पीविषयी किळस यायला लागतो की माझ्या मानेच बाबांपासून मला लांब ठेवलं, नाहीतर माझे बाबा एवढे चांगले आहेत, मला यांनी एवढं लांब ठेवलंच नसतं. माझी माच अशी आहे की तिला कामाशिवाय काहीच दिसत नाही असं मनीचं सांगणं तिच्या मनावर बिंबतं. लहानपणी त्याला कसं वाईट वागवलं हे सुद्धा त्याला सांगते. हे सुद्धा सांगते की स्वतःचाच मुलगा तिने दुसऱ्याकडे दिला होता. खोटं काहीही सांगून अमोलचं मन वळवण्याचा प्रयत्न करतो. एका वेळेला जाऊन अमोलसुद्धा मनीचं ऐकणं चालू करतो. हे सगळं चालू असताना अप्पी अर्जुनसुद्धा खूप वैतागलेले असतात. ते त्यांच्या परीने अमोलला खूप खुश ठेवायचा प्रयत्न करतात आणि याबरोबरच अमोलला सत्य परिस्थितीची सुद्धा जाणीव करून देतात. हळूहळू अप्पी अर्जुनसुद्धा अमोलला सगळं खरं सांगतात.
अमोलला दिवसेंदिवस या सगळ्यांमुळे येणारे टेन्शन या सगळ्यांच्या लवकर लक्षात येत नाही, म्हणून परत त्याला चक्करचा त्रास उद्भवतो. आणि जसा चक्करचा त्रास येतो तसे अप्पी अर्जुनचे कान उभे होतात आणि ते अमोलवर पूर्णपणे लक्ष ठेवण्याचा प्रयत्न करतात. याच लक्ष ठेवण्यावरून त्यांच्या आणि अमोलच्या बोलण्यातून त्यांना जाणवतं की याच्या मनात आपल्याबद्दल वाईट भरवलेलं आहे आणि या सगळ्यामध्ये मनी आहे. हे सगळं चालू असताना अर्जुन खूप रागात मनीजवळ जाऊन तिला सुनावतो आणि म्हणतो की तुम्हाला या घरात राहायचं असेल तर गुन्हाने राहा, नाही तर या घरातून तुम्ही निघून गेलात तरी चालेल. मनी स्वतःचाच खरेपणा दाखवत आणि सरकारांना हाताशी घेत त्यांना चांगलं वाकडं सुनावतं. सरकार वैतागून स्वतः आणि रुक्मिणी घेऊन परत गावाला निघून जातात. तेव्हा अर्जुनसुद्धा सांगतो की सरकार इथे राहत नाही तर तुम्हीसुद्धा इथे राहू नका. मनी नाईलाजाने घरात न जाण्याचा प्रयत्न करते, पण अमोलमध्ये विष कालवण्याचा प्रयत्न चालूच असतो. अमोल आजारी असल्यामुळे अप्पीला मन लागत नाही. ती काहीही करून अमोलमधले जे त्याच्यामध्ये वाईट भरवलेलं आहे ते काढण्याचा प्रयत्न करत असते. पण मनीनं असं काही विष कालवलेलं असतं की त्याला आता अप्पी अर्जुनसोबतसुद्धा राहू वाटत नाही. तो मग आपली वाईट आहे का हे सगळे विचार करत असतो. हळूहळू त्याला सगळे रिकवर करतात, पण तेव्हाच मनी परत घरात घुसते आणि या घरातला अर्धा हिस्सा मला द्या, मी कायमची निघून जाते असं सांगते. सगळ्यांना असं वाटतं की ही कायमची निघून जाईल की काय, पण कोणाचा सुद्धा मनीवर विश्वास नसतो. मनी हळूहळू या सगळ्या घरातल्यांविरुद्ध कट्ट कारस्थान रचून टोकाला पेटलेली असते. अप्पी अर्जुन शेवटी वैतागून तिला धमकी देतात. अर्जुन तिला सांगतो की मने तू जर आत्ता प्रयत्न थांबवले नाही तर तुला जेलमध्ये टाकेल. माझ्या पोराला लहान मुलावर जबरदस्ती करून वाईट कामं करायला लावलीस, म्हणे तुला माहीत नाही शिक्षा काय असते. तुझं पोरगं येड्याच्या हॉस्पिटलमध्ये आहेच आहे, पण तुलासुद्धा जेलमध्ये टाकायला मला वेळ लागणार नाही आणि या आधीचे सुद्धा सगळे पुरावे माझ्याकडे आहेत. त्यामुळे तू असं समजू नकोस की मी काहीही करू शकत नाही. आम्ही गप्प बसलोय ते फक्त अमोलसाठी. पण जर तुझे असेच प्रयत्न चालू राहिले तर तुला या घराचा बाहेरचा रस्ता बघावाच लागेल, पण जेलचा सुद्धा उंबरा ओलांडावा लागेल, एवढं लक्षात ठेव. मनी बिथरते आणि अजूनच स्ट्रॉंग होऊन त्यांना सुद्धा खडकसावून सांगते की तू माझ्या पोराचं वाईट केलं, मी तुझ्या पोराचं वाईट होऊ देणार नाही. हे सगळं ऐकून अप्पी अर्जुन शॉक होतात आणि त्यांना काळजी सतावू लागते. आता यापुढे आपण काय होऊ शकतो हे पाहणं खरंच खूपच इंटरेस्टिंग राहणार आहे. आपल्या चॅनलला तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल खरंच मनापासून थँक्यू.